माझ्याकडून कोणती गडबड होणार नाही असं शक्यच नाही आहे. कधी ना कधी आणि बऱ्याच वेळा माझ्याकडून गडबड ही होत असते. आज चहा जरी घरचा असला ना तरी नाश्ता बाहेरचा होता. बऱ्याच दिवसांनी आज बाहेरचा मेदूवडा, चटणी, सांबार खाल्लं. खूप मजा आली. पण म्हटलं घरी पण काहीतरी साऊथ इंडियन मेनू करायचा, म्हणून मग मी इडलीचं भिजवलं. आता इडलीचं भिजवताना इतकं गार पाणी होतं की बाबा बाबा बाबा, नुसती मोक्कार थंडी पडली आहे. पण आज रात्री आम्हाला चिकन बिर्याणी बनवायची होती, त्यामुळे सकाळपासूनच आम्ही चिकनला मॅरिनेट करून ठेवलं, म्हणजे छान मुरलं जाईल. आणि एका साईडला मी बिर्याणीवर कांदा तळून टाकायचा होता मला, सो तोच बारीक कापून घेतला आणि साखर आणि मीठ लावून त्याला पण मी साईडला ठेवून दिलं. आता उद्या मला जायचं आहे आमच्या मिस्टरांच्या मित्राच्या लग्नाला, आणि त्यासाठीच म्हटलं चला किती दिवस झाले नेल पॉलिश लावली नाही आहे, तर म्हटलं एखादी नेल पॉलिश लावूया. पायाला काय लावली नाही मी, कारण पाय काही दिसतच नाहीत साडीमध्ये, त्यामुळे म्हटलं हातालाच लावून घेऊया. आता नेल पॉलिश लावली, त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळची वेळ झाली तर म्हटलं इडलीचं दळून घेऊया, म्हणजे ते चांगल्या प्रकारे फुगेल. आता इडलीचं तर दळून घेतलं आणि दुसऱ्या साईडला होत होती बिर्याणीची तयारी. आता बिर्याणी ऑलमोस्ट आम्ही शिजत घातली होती आणि त्याची सगळी तयारी चालू होती. आणि समोर असून पण मी घाई गडबड न करता सुद्धा हा कांदा इथे जाळलेला आहे, आणि हा जर कांदा जेवणात गेला असता तर बिर्याणीची चवच नसती आली, त्यामुळे हा तर काय मी यूज केला नाही. जेवण तर बनत होतं, पण म्हटलं उद्या लग्नाला जायचं आहे तर एखादी साडी काढून ठेवूया. आता साडी कोणती घालायची हा तर मोठा प्रश्न असतो. कितीही साड्या असल्या तरी आपण कन्फ्यूजच असतो. पण आता मी चूज केली होती एक साडी, आणि ती मी तुम्हाला उद्या दाखवेल. सो स्टे ट्यून. बाय बाय.